ई-केवायसीतील चुकीनं 2 महिन्यांचा हप्ता थकलाय। आजपासून अंगणवाडी सेविका पुन्हा पडताळणी करणार आहेत। 61,000 लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ मिळणार का याकडे लक्ष असेल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असतानाच लातूर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक चुकांमुळे जिल्ह्यातील तब्बल 61,091 महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि त्यामुळे या महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडलेले असून प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। ई-केवायसी करताना महिलांनी अर्जातील सरकारी नोकरदार आहात का या पर्यायासमोर चुकून होय असं उत्तर निवडलेलं आहे। नियमानुसार सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे महिलांचं मानधन थांबलेलं आहे। आता या त्रुटी दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या मदतीनं प्रत्यक्ष पडताळणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे। त्यानंतर पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटलेला आहे। तुम्ही जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर त्या महिन्याच्या हप्त्यासंदर्भातली मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडलेला होता। आता त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली योजना आहे। तर या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची लाभार्थी महिला वाट पाहत आहेत, कारण की जानेवारी महिना जवळपास या ठिकाणी आता संपलेला आहे। परंतु जानेवारी महिन्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत। प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी त्या महिन्याचा लाभ तुम्हाला भेटताना दिसत नाही। त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 ते 30 किंवा 31 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। त्यांची खूप सारी आर्थिक कामं त्याच्यामुळे या ठिकाणी खोळंबून राहतात। तुम्हालाही वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, आता या संदर्भात म्हणजेच तुमचा हा 19वा हप्ता असणार आहे, त्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे। जानेवारी महिना संपत आला तरी देखील लाभार्थी महिलांच्या खात्यात हे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत। यामुळे लाडकींचा हिरमोड झालेला आहे। आता जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला जाणार असल्याची माहिती जी आहे समोर आलेली आहे। तर बघा, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात। तर डिसेंबरपर्यंतचा हप्ता जो आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा केली जाण्याची शक्यता आहे। तर बघू शकता, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे येऊ शकतात। जिल्हा परिषद निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार असल्याचं बोललं जात होतं, परंतु पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। जिल्हा परिषद निवडणुका 7 फेब्रुवारीला होणार आहेत, त्यामुळे त्या अगोदर हा हप्ता तुम्हाला जमा केला जाऊ शकतो असं बोललं जात आहे। मात्र त्या दृष्टीने हालचाली होताना सध्या अजूनही दिसत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी हा हप्ता तुमचा जानेवारी महिन्याचा आणखी लांब पडणार का असा प्रश्न मात्र उपस्थित करण्यात येत आहे। तर बघा, अजून देखील याची कुठलीही अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर झालेली नाही, परंतु फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे नक्की भेटू शकतात, कारण की मागचे जवळपास 8 ते 9 इन्स्टॉलमेंट अशाच पद्धतीने पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जमा होतात। तसंच यावेळेस देखील तुमचा हा जानेवारी महिन्याचा लाभ तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येऊ शकतो। परंतु आता एक अजून मोठी बातमी आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलेला आहे। या जिल्ह्यात 61,000 महिलांचा लाभ बंद झालेला आहे। त्यात तुमचं तर नाव नाही ना, ते कसं तुम्हाला कळणार आहे? जर तुमचा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा या ठिकाणी लाभ तुम्हाला भेटलेला नसेल तर तुम्हाला आता तुमचे जे डॉक्युमेंट असणार आहेत ते परत तुम्हाला जमा करावे लागणार आहेत। त्याचीच माहिती पुढे आलेली आहे। आता बघा, ही फक्त एका जिल्ह्याची माहिती आहे ज्यामध्ये 61,000 लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लातूरमधील 61,000 महिलांचा लाभ बंद झाला आहे। तर बघा, ही लातूर जिल्ह्यामधील फक्त एवढी संख्या आहे, 61,000 लाडक्या बहिणींचा हा लाभ बंद झालेला आहे। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्या जिल्ह्यामधून तुमचा लाभ जमा झाला आहे की नाही नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा, तेही सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थ्यांचा लाभ बंद
KYC मधील चुकीमुळे लाभ बंद. लातूरमधील 61,000 महिलांना 2 महिन्यांचा हप्ता रखडलेला आहे. असंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त KYC मधील चुकीमुळं या ठिकाणी हा लाभ जो आहे तो रखडला गेलेला आहे असं सांगण्यात येत आहे. तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणं अनिवार्य केलं गेलं होतं. लाडकी बहीण योजनेत KYC न केल्यास अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. दरम्यान KYC करून देखील अनेक महिलांचा लाभ बंद झालेला आहे. बघा, तुमची देखील KYC झालेली असेल परंतु तुमचे पैसे जमा झालेले नसतील तर KYC मधील चुकी झाल्यावर देखील अनेक महिलांचे लाभ बंद झालेले आहेत. लातूरमधील जवळपास 61,000 लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ते 2 महिन्याचे भेटलेले नाहीत. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. KYC मध्ये काही लाडक्या बहिणींची चुकी झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा लाभ येऊ शकलेला नाही. आता मग त्याच्याबद्दल काय म्हटले बघा, लातूरमधील महिला लाभापासून वंचित आहेत. असंच महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. लातूरमध्ये साधारणतः 61,000 लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला आहे. KYCतील चुकीचा फटका बसलेला आहे. मागच्या 2 महिन्यापासून या लाडक्या बहिणींचं मानधन थकलेलं आहे. त्यांना 3,000 रुपये 2 महिन्याचे या ठिकाणी भेटलेले नाहीत. तर या लाडक्या बहिणींचं आर्थिक नियोजन कोलमडलेलं असल्याने या बहिणींपुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. अनेक महिलांनी KYC करताना शासकीय नोकरी, एकाच कुटुंबात इतर महिलांना लाभ घेत असल्याचा पर्याय निवडलेला आहे. यासोबत आधारला मोबाईल नंबर लिंक नसणं या कारणामुळं त्यांचं मानधन म्हणजेच त्यांचा लाभ थकल्याचं बोललं जात आहे. आता दुसरीकडे या लाडक्या बहिणींना दिलासाही देण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा, आजपासून जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यानंतर पुन्हा लाभाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 5,67,459 लाभार्थींची संख्या आहे. ही लातूर जिल्ह्याची माहिती असंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. तर यातील 61,000 महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ भेटलेला नाही. तर मग आता या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्र्यांनी याच्या अगोदर जे आदेश दिलेले होते की प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यालयाकडनं महिला आणि बालविकास विभागामार्फत तालुक्याच्या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत की प्रत्यक्ष अंगणवाडी सेविकांमार्फत या ठिकाणी ज्या अपात्र झालेल्या लाडक्या बहिणी आहेत किंवा ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांची पडताळणी केली जावी म्हणून. तसंच मग आता महिला आणि बालविकास विभागाने तालुक्याच्या ठिकाणावरनं प्रत्येक गाव पातळीवरती अंगणवाडी सेविकांकडं या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला नाही, जे अपात्र झालेले आहेत KYCच्या चुकीमुळं, या ठिकाणी त्यांच्या याद्या जे आहेत या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जर लाभ भेटलेला नसेल तर तुम्हाला त्या यादीप्रमाणे तुमच्या नावाप्रमाणे तुमचे जे या ठिकाणी डॉक्युमेंट आहेत ते अंगणवाडी सेविकांकडं आता जमा करायचे आहेत. आणि हे लवकरात लवकर तुम्ही जसं जमा कराल तसं तो अहवाल जो असणार आहे अंगणवाडी सेविका जे आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाकडं पाठवतील आणि तिथून पुढं तो अहवाल जो आहे मंत्रालय स्तरावरती किंवा पुढं महिला आणि बालविकास विभागामध्ये या ठिकाणी जमा होईल. आणि त्याच्यानंतर तुमचा जो लाभ बंद झालेला आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुमची पडताळणी करून तुमचा लाभ पुन्हा जो आहे तो सुरू केला जाऊ शकतो. तर हा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा मोठा दिलासा आहे. मग तुमचे राहिलेले थकीत लाभ जे आहेत, जसं की नोव्हेंबरपासून डिसेंबरपासून काही जणांचे या ठिकाणी पैसे भेटलेले नाहीत, अशा भरपूर साऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी आहेत. मग त्यांचे एकत्रित पैसे देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, तुम्हाला पात्र केलं जाऊ शकतं आणि तुमचा लाभ पुढे कायमस्वरूपी मग चालू राहू शकतो. जसं की या ठिकाणी ज्या पण लाडक्या बहिणी अपात्र झालेले ज्यांचा लाभ भेटलेला नाही त्यांचा मग लाभ जो आहे ह्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत देखील वाटप केला जाऊ शकतो. थकीत पैसे तुमचे या हप्त्यासोबत देखील देण्याचा निर्णय जो आहे घेतला जाऊ शकतो. तशी जर माहिती प्रसिद्ध झाली तर तुमच्यासाठी या ठिकाणी नक्कीच त्याबद्दलची अपडेट दिली जाईल. तुम्हालाही वाटतं का तुमचा थकीत लाभ जो आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत द्यावा? जर तुम्ही पात्र झालेला असाल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. जानेवारी महिन्याचा तुमचा लाभ देखील तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी वाटप होऊ शकतो. त्याची जशी अधिकृत तारीख प्रसिद्ध होईल तशी अजून तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल. तर या व्हिडिओमध्ये सध्या एवढीच महत्त्वाची माहिती होती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.